महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नांदुरी मानवी संवेदनांचा अभाव, वृद्धाश्रमातील वयोवृद्ध महिलांना बसमधून चुकीच्या ठिकाणी उतरवले। एसटी वाहकाच्या निष्काळजीपणामुळे गैरसोय। कुटुंबियांच्या वैतागातून नांदुरी येथील सप्तशृंगी वृद्धाश्रमात दाखल असलेल्या वयोवृद्ध महिलांप्रती एसटी महामंडळाच्या वाहकाने दाखवलेला असंवेदनशीलपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। आज सकाळी वृद्धाश्रमाचे संचालक गंगाजी पगार यांनी आपल्या खासगी वाहनातून तब्येत बरी नसलेल्या 3 वयोवृद्ध आजींना उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेले। वातावरणातील बदलामुळे त्या महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करून श्री पगार यांनी त्यांना कळवण बसस्थानकात आणले। नांदुरीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसवून दिले। यावेळी त्यांनी बसमधील काही प्रवाशांना तसेच वाहकाला स्पष्टपणे सांगितले, संबंधित वयोवृद्ध महिलांना वृद्धाश्रमाच्या थांब्यावर उतरविण्यात यावे। मात्र संबंधित बसचे वाहक आर डी जाधव यांनी त्या महिलांना नांदुरीचे तिकीट देऊ नये, वृद्धाश्रमाच्या थांब्यावर न उतरवता नांदुरी बसस्थानकाजवळ उतरवून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे त्या वयोवृद्ध महिलेकडे 1ही रुपया नसताना आणि त्यातील एका आजींना पायांनी चालता येत नसल्याची माहिती देऊनही वाहकाकडून कोणतीही दया किंवा सहानुभूती दाखवण्यात आली नाही। या प्रकारानंतर त्या वयोवृद्ध महिलांनी आपली आपबीती वृद्धाश्रमाचे संचालक गंगाजी पगार यांना फोनद्वारे सांगितली। त्यानंतर पगार यांनी तात्काळ वृद्धाश्रमातील एका युवकास पाठवून त्या महिलांना रिक्षाद्वारे सुरक्षितपणे वृद्धाश्रमात परत आणले। दरम्यान संबंधित वृद्ध महिलांच्या म्हणण्यानुसार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत यापूर्वीही पत्रव्यवहार करून वृद्धाश्रमाच्या थांब्यावर बस थांबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या, तरी देखील अनेक वेळा बस थांबत नसल्याचे प्रकार घडत आहेत। या घटनेबाबत वृद्धाश्रमाचे संचालक गंगाजी पगार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून वयोवृद्ध, आजारी व अपंग व्यक्तींप्रती एसटी महामंडळाचे चालक व वाहक इतके असंवेदनशील कसे राहू शकतात? संबंधित थांब्याची आठवण त्यांना कधी राहणार, असा सवाल उपस्थित केलाय। या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित वाहकावर कारवाई होणार का, तसेच वृद्धाश्रमाच्या थांब्यावर नियमित बस थांबविली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। आज आपल्या वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजींना आणि बाबांना तुम्ही दवाखान्यात घेऊन गेले होते सर, तिकडून येताना तुम्ही बसमध्ये बसलो तर काय अनुभव आला तो? सकाळी ना आपल्या अल्टोमध्ये आपण यांना घेऊन गेलो सरकारी दवाखान्यामध्ये, आणि जेव्हा सरकारी दवाखान्यातून उपचार केल्यानंतर जेव्हा ते रिटर्न आलेत ना, मग मी यांना बस स्टँडवरती सोडून दिलं आणि बसमध्ये ह्या बसल्यात। पण मग नंतर मला फोन आला बसमधल्या एका व्यक्तीचा की आपल्या आश्रमातल्या 3 ज्या तुम्ही बसवल्यात तर त्यांना तो कंडक्टर काही नांदुरी आश्रमात पण उतरवायला तयार नाही आहे। आम्ही भरपूर त्यांना विनंती केली, पण मग शेवटी त्यांनी नांदुरीलाच उतरवलं। आणि मग त्याच्यानंतर मग मी फोन केला आश्रममध्ये आणि मग आश्रमातून मोटरसायकल पाठवली आणि माझींना घेऊन आले त्या आश्रमात खाजगी रिक्षामध्ये। खाजगी आपल्या मोटरसायकलवरती। सर, हा वेळोवेळी अनुभव येतो का बस थांबा? 5-6 वर्षापासून आपला हा अधिकृत थांबा आहे। त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला अशीच कंप्लेंट येते, अशीच तक्रार की कधी कधी नांदुरीचे तिकीट काढल्यानंतर सुद्धा पिंपरी फाट्यावर उतरतात, कधी कधी आश्रमाच्या पुढं 2 किलोमीटर गाडी घेऊन जातात, ते तिथं उतरवतात। आणि अतिशय म्हणजे की वयोवृद्ध लोकांना चांगलं बोलत नाही ती लोक, आणि उर्मटपणाने सांगतात की फुकटच बसतात तुम्ही काय पैसे देऊन बसतात का? तर याचे वेळोवेळी आणि आपण प्रत्येक वेळेला आपण डेप्युटी मॅनेजर असतील तिथे अधिकारी त्यांना आपण मेसेज केलेला आहे, तिकिटाचा फोटो टाकला आहे। जेव्हा जेव्हा अडचणी आल्यात ना त्या प्रत्येक वेळेला आपण डेपो मॅनेजरच्या कानावर टाकलं आहे। पण मग डेपो मॅनेजरने पण असं सांगायचं की ठीक आहे मी ताकीद देतो। मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की जे अधिकृत थांबा जो मंजूर केलेला आहे ते जे पत्र आहे तुम्ही ते नोटीस बोर्डावर लावा, म्हणजे सगळ्या कंडक्टर ड्रायव्हरांना कळेल की अधिकृत थांबा आहे असं। आणि ॲक्च्युली तर तसं प्रत्येकाला माहिती आहे, पण ही लोकांना मुद्दामून करतात, मुद्दामून असं वयोवृद्ध लोकांना त्रास देणं हे पहिल्यापासून चालतं आहे। तर माझी म्हणजे की आश्रम चालवताना मला सगळ्यात मोठी जी अडचण येते ना ही बसची येते, वाहन चालकांची येते। तर त्यांच्याबद्दल आमच्या कुठल्याच आजीबाबांना आजपर्यंत चांगला अनुभव आला नाही। रात्री अपरात्री पिंपरी फाट्यावर उतरून देतात किंवा पुढं नेतात, अशा प्रकारे यांची जी काय म्हणतात जी यांची कामं आहेत ना, तर याच्यावरती डेपो मॅनेजर किंवा नाशिक अधिकाऱ्यांनी ना यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी। या अगोदर आपण जिल्हा लेवलला त्याच्या संदर्भात माहिती पण दिली होती, तर त्यांनी पत्रव्यवहार पण केलेला आहे। नाशिक डिव्हिजनला तक्रार दिल्यानंतर त्यांनी मग नाशिक कळवण डेपो मॅनेजरांना पत्र पाठवलं। तर ते बघा ना, आमचा जो अर्ज होता ना
6/12/23 आमचं तक्रार होती. त्याच्यानंतर 7/12ला त्यांनी नाशिक डिव्हिजन साहेबांनी कळवण आगाराला एक पत्र दिलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की नाशिक डिव्हिजन ऑफिसने कळवण आगाराला दिलेलं जे पत्र आहे ते हे पत्र त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की यापुढे जर बस वाहक चालकांनी जर गाडी थांबवली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण 2023 पासून आजपर्यंत तशाच प्रकारे गाडी थांबवणे नाही, उर्मटपणाने बोलणे, पण कुठलीही कारवाई आजपर्यंत झाली नाही. तर आमची एकच विनंती आहे प्रशासनाकडे की ह्या लोकांवरती सगळेच नाही, जे उर्मटपणाने बोलतात, जी गाडी थांबवत नाही, तर अशा वाहक चालकांवर कारवाई झाली पाहिजे असं आम्हाला वाटतंय. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.